न्याय प्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 635 आणि 635 वर पहिला पॅरेग्राफ सोडून दुसरा पॅरेग्राफ अथ शब्द प्रमाण निरूपणम. बरोबर. आता उपमान प्रमाण निरूपण झाल्यानंतर शब्द प्रमाणाचं निरूपण करत आहे. तहा पूर्व प्रत्यक्ष अनुमिती उपमिती शब्द लिहून घ्या. शब्द याच्या अगोदर प्रत्यक्ष अनुमिती उपमिती. ठीक. आता पहा. ता पूर्व म्हणजे मागे, प्रत्यक्ष अनुमिति उपमिति शब्द इस भेद करिके चारही प्रकार का यथार्थ अनुभव कया था. 4 प्रकारचा यथार्थ अनुभव सांगितला होता. ताके विषय प्रत्यक्ष अनुमिति उपमिति इन तीनों का पूर्व निरूपण कर्या. त्या 4 पैकी या तिघाचं निरूपण मागे वर केलं आहे. अब चतुर्थे शाब्दी प्रमारूप यथार्थ अनुभव के निरूपण करने वास्ते प्रथमतः शाब्दी प्रमा के करण रूप शब्द प्रमाण का निरूपण करे है. तर शाब्दी प्रमा स्वरूप जो यथार्थ अनुभव आहे 4 पैकी एक, त्याचं निरूपण करण्यासाठी अगोदर शाब्दी प्रमेयचं जे करण कोण शब्द प्रमाण त्याचं निरूपण करतात ग्रंथकार. ता प्राचीन नैयायिक तो न्यायमान शब्द को ही ता शाब्दी प्रमा का करण माने हैं. प्राचीन नैयायिक मतानुसार शाब्दी प्रमेयचं करण कोण न्यायमान शब्द. न्यायमान शब्द म्हणजे काय? ज्ञानाचा विषयभूत शब्द. शब्दच करण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शब्दाचं ज्ञान नाही. न्यायमान शब्द को ही ता शाब्दी प्रमा का करण माने हैं. और नवीन नैयायिक तो ता शब्द के ज्ञान को ही ता शाब्दी प्रमा का करण माने हैं. आहे की नाही? नवीन मतामध्ये शब्दकरण नाहीये, शब्दाचं ज्ञान. शब्द के ज्ञान को हे ता शाब्दी प्रमा का करण माने हैं. बरोबर. प्राचीनों का शब्द प्रमाण का लक्षण. आता प्राचीन नैयायिक मतानुसार शब्द प्रमाणाचं काय लक्षण सांगतात. तीन दोनों मतों विषय प्रथम प्राचीनों के मत के अनुसार ता शब्द प्रमाण का लक्षण कहे है. शब्द प्रमाणाचं लक्षण करतात प्राचीन नैयायिक मतानुसार. आप्तोक्त वाक्यम शब्द प्रमाणम. ठीक. आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य आहे त्यालाच आम्ही म्हणतो शब्द प्रमाण. असं प्राचीन नैयायिक त्या शब्द प्रमाणाचं लक्षण करतात. आप्तोक्त वाक्यम शब्द प्रमाणम. अर्थयः आप्त पुरुष ते उच्चारण कर्या जो वाक्य आहे, आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित केले गेलेले जे वाक्य आहे सो वाक्य शब्द प्रमाण कहा जावे. ते वाक्यच काय आहे? शब्द प्रमाण. आप्त का लक्षण. तहा आता आप्त कोणाला म्हणायचं तर आप्त पुरुषाचं आप्ताचं लक्षण करतात. प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानवान आप्त. ठीक आहे ना. प्रयोग हेतू. प्रयोग म्हणजे शब्द प्रयोग. शब्द प्रयोगाला कारणभूत जे यथार्थ ज्ञान. बराबर. कारण ज्ञान असल्याशिवाय माणसाला शब्द प्रयोग करता येत नाही. शब्दाला कारणभूत, प्रयोगाला हेतुभूत जे यथार्थ ज्ञान. ते यथार्थ ज्ञानवाला जो त्याला म्हणायचं काय? आप्त. अर्थय शब्द के प्रयोग का हेतुभूत जो यथार्थ ज्ञान है ता यथार्थ ज्ञान वाला पुरुष आप्त कहा जावे. तर यथार्थ ज्ञान वाला जो पुरुष आहे त्याला काय म्हणायचं? आप्त. आप्त कहा जावे. तहा बुद्धिमान पुरुष प्रथम 30 वाक्य के अर्थ को यथार्थ जानी के ही पश्चात 30 वाक्य के उच्चारण रूप प्रयोग को करे है. ता बुद्धिमान पुरुष प्रथम अगोदर 30 वाक्य के त्या वाक्याच्या अर्थाला यथार्थ रूपाने जाणतो. त्याला माहीत असतं कसा वाक्य प्रयोग केला, काय अर्थबोध होईल आणि किंवा अमुक अर्थबोध करून देण्यासाठी कशा वाक्याचा प्रयोग करावा हे ज्याला माहिती आहे. वाक्य के अर्थ को यथार्थ जाने के ही पश्चात 30 वाक्य के उच्चारण रूप प्रयोग को करे है. मग त्या वाक्याचं तो काय करतो? उच्चारण करतो. या ते 30 वाक्य के प्रयोग विषय त्या वाक्याचा प्रयोग करण्यामध्ये 30 वाक्य के अर्थ का यथार्थ ज्ञान हेतु होवे.
मग तो शब्द प्रयोग करण्यासाठी त्या वाक्याचं यथार्थ ज्ञान त्या माणसा ठिकाणी असतं. यथार्थ ज्ञानवाला कोण झाला? तो व्यक्ती, त्यालाच म्हणतो आम्ही आप्त. वाक्य के अर्थ का यथार्थ ज्ञान हेतु होवे है, ता यथार्थ ज्ञान वाला पुरुष आप्त कहा जावे है. ठीक, ऐसे आप्त पुरुष करके उच्चारण कर्या हुआ वाक्य शब्द प्रमाण कहा जावे है. असं आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारण केल्या गेलेलं जे वाक्य त्याला म्हटलं गेलं आहे काय? शब्द प्रमाण. समन्वय. उदाहरण जैसे पयसा सिंचती, है की नहीं? अर्थ यह जल करके वृक्षादिकों का सिंचन होवे है. पयस, इथं पयस म्हणजे जल, तर जलाच्या द्वारे वृक्षाधिकाचं काय केलं जातं? सिंचन. जल करके वृक्षादिकों का सिंचन होवे है. यह वाक्य तो आप्त पुरुष करके उच्चारित होणे ते प्रमाण शब्द कहा जावे. आणि हे वाक्य आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित असल्यामुळे हे काय झालं? शब्द प्रमाण. प्रमाण शब्द आहे, तर प्रमाण शब्द कहा जावे. और म्हणजे शब्द प्रमाण आहे. कोण? पैसा सिंचती. और वन्नीना सिंचती, अर्थ यह वन्नी करके वृक्षादिकों का सिंचन होवे है. वन्नीच्या द्वारे वृक्षाधिकाचं काय? सिंचन होवे. इस वचन के कहने हारे पुरुष विषय स्व आप्तपणा है नहीं है की नाही? कारण यथार्थ ज्ञान त्याला नाही आहे. काहीतरी ऐकून तो बोलतोय की वन्नीना सिंचित. वन्नीने कुठे सिंचन होतं का? नाही होत. याते सो वाक्य प्रमाण शब्द कहा जावे नाही. लागलं पदकृत्य. तहा आता आप्तोक्त वाक्यम शब्द प्रमाण असं शब्द प्रमाणाचं लक्षण केलं आहे ना, तर त्याचं पदकृत्य प्रत्येक पदाचं प्रयोजन सांगतात. ता वाक्यम शब्द प्रमाणम इतना मात्र जो ता शब्द प्रमाण का लक्षण करते, अर्थात ता लक्षण विषय आप्तोक्त यह पद नई कथन करते. तो अनाप्त पुरुष करे उच्चारित वाक्य विषय, जे अनाप्त पुरुष आहे म्हणजे आप्त नाही आहे त्यांच्याद्वारे उच्चारित जे वाक्य त्याच्यावर काय होईल? अतिव्याप्ती. अनाप्त पुरुष करके उच्चारित वाक्य विषय ता शब्द प्रमाण के लक्षण की अतिव्याप्ती होती. बराबर. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये ता वाक्य का आप्तोक्त य विशेषण कथन करे आहे. मग आता अनाप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य आहे त्याच्यावर लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. किंवा आप्तोक्तम शब्द प्रमाण एवढंच केलं. आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे आहे वाक्य शब्द काढून टाकला, त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. आप्तोक्तम शब्द प्रमाणम इतना मात्र जो ता शब्द प्रमाण का लक्षण करते, ता लक्षण विषय वाक्यम यह पद नई कथन करते. तो ता आप्त पुरुष उक्त, आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित काय? जब गडदश काही बी असं ख फ झ ढ गड, त्याला बी काय म्हणलं गेलं? मग शब्द प्रमाण म्हणावं लागेल. इत्यादी वचन विषय ता शब्द प्रमाण के लक्षण की अतिव्याप्ती होती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये वाक्यम यह पद कथन करे आहे. लागलं. तहा ता उक्त वचन विषय वाक्य रूपता नाही है. आता ज ब गड याच्यामध्ये वाक्य रूपता आहे का? नाही आहे. याते ता वचन विषय ता शब्द प्रमाण के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. लागलं. म्हणे ज ब गड हे वाक्य नाही म्हणे, पण वाक्य कशाला म्हणतात हेच आम्हाला माहीत नाही. वाक्याचं लक्षण करा तर करतात. अब वाक्य का लक्षण काय आहे? आकांक्षादिमत पद समूह वाक्यम. आकांक्षादिकानी युक्त जो पदाचा समूह त्याला आम्ही म्हणतो काय? वाक्य. अर्थ आकांक्षा, योग्यता, आसक्ति इन तीनों वाले पदों का जो समूह है, ये तीन पाहिजे. आकांक्षा, योग्यता आणि आसक्ति, इन तीनों वाले पदों का जो समूह है, सो पदों का समूह वाक्य कहा जाए. त्या पदाच्या समूहाला काय म्हणतात? वाक्य. जैसे गामानय इत्यादि वचन आकांक्षादि वाले पदों का समूह होने ते वाक्य कहा जावे. गाम आनय, गाईला घेऊन ये, है की नाही? हे जे वचन आहे त्याच्यामध्ये काय अनेक पद आहेत आणि आकांक्षादि वाले आहेत. म्हणून आकांक्षादि वाले पदों का समूह होने ते, पदांचा समूह असल्यामुळे वाक्य कहा जावे है. इति. अब पद का लक्षण काय आहे? बराबर. म्हणे
पद समूहाला वाक्य म्हणतात तुम्ही, आकांक्षादीनी युक्त पदाच्या समूहाला वाक्य म्हणायचं. पण पद म्हणजे काय? पदाची व्याख्या. शक्तम पदम. ठीक. अर्थयः इस पद ते श्रोता पुरुष को इस अर्थ का बोध हो. या प्रकार की ईश्वर की इच्छा रूप जा शक्ती है ता शक्ती वाला पद कहा जावे. अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना होत. अशा अर्थाची जी ईश्वराची इच्छा है की नहीं. इस अर्थ का बोध हो या प्रकार की ईश्वर की इच्छा रूप जा शक्ती है ता शक्ती वाला पद है की नाही. त्या शक्तीवालं जे पद आहे त्याला म्हणायचं काय? शक्तम पदम. ता शक्तीवाला पद कहा जावे म्हणजे अशा प्रकारची शक्ती आहे. त्या शक्तीवाला जे त्याला म्हणायचं पद. शक्तम पदम. जैसे उदाहरण घटपटाधिक पद आहे. किती? घटपद. घट हे पद आहे, पट हे पद आहे की नाही. कारण ते शक्तीवाला आहे म्हणून. बराबर. पद आहे इति. ऐसे पदों के समूह का नाम वाक्य आहे. आणि अशा पदाच्या समूहालाच काय म्हणायचं? वाक्य. वाक्य के भेद. त्या वाक्याचे भेद किती आहे? दोन मुख्य. सो वाक्य लौकिक वैदिक इस भेद करके दो प्रकार को लौकिक वाक्य आणि वैदिक वाक्य. ता लौकिक वाक्य तो आप्त पुरुष करके उच्चारण कर्या हुआ ही प्रमाण होवे. लौकिक वाक्य तेच प्रमाण असतं जे आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित आहे. आप्त पुरुष करके उच्चारण कर्या हुआ ही प्रमाण होवे. दुसरा सर्व अप्रमाण होवे आहे. आणि जे वाक्य आप्त पुरुषाद्वारे उच्चारित नाही ते काय आहे? अप्रमाण. आता वैदिक वाक्य म्हणजे कोणतं? तर वैदिक वाक्य तो सर्वज्ञ ईश्वर करके उक्त होणे ते सर्व प्रमाणे. वेदाचे वाक्य सर्वज्ञ अशा ईश्वराच्या द्वारे उच्चारित असल्यामुळे ते सर्वच वाक्य कसे आहेत? प्रमाण आहेत. उक्त होणे ते सर्व प्रमाण होवे है. वेद के अपौरुषेयत्व की सिद्धी. आता वेद पुरुषाच्या द्वारे रचित आहे की नाही शंका येईल कोणाला. तर सिद्धांत हा आहे की वेद कोणत्याही पुरुषाच्या द्वारे रचित नाही आहे. वेदांत आणि मीमांसक मतामध्ये तर वेद हे अनादी आहे. ईश्वर फक्त त्या सर्गामध्ये म्हणजे तेव्हा महाप्रलय संपल्यावर जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची राहते तेव्हा मागच्या सर्गात जसे वेद होते तशी फक्त अभिव्यक्ती करतो, प्रगट करतो, नवीन निर्माण करत नाही. अनादी आहे. बरोबर. आणि न्यायमतामध्ये ईश्वर रूप सर्वज्ञ आहे की नाही. सर्वज्ञ अशा ईश्वराच्या द्वारे रचित आहे. कोण? वेद. वेद क्या अपौरुषेयत्व की सिद्धी. तहा वेद पौरुषेय वाक्यत्वात भारतादिवत. अनुमान करतात नाही आहे. पक्ष वेद, साध्य पौरुषेयत्व, हेतू वाक्यत्व, दृष्टांत भारतादिवत. भारत म्हणजे महाभारत. अर्थयः वेद पुरुष करके रचित है. वाक्य रूप होने ते जो वाक्य रूप होवे है सो पुरुष प्रणित ही होवे. जे वाक्य रूप असतं, वाक्य स्वरूप असतं ते पुरुषाच्या द्वारे रचित असतं. सो पुरुष प्रणित. प्रणित म्हणजे लिहिलेलं, रचित. पुरुष प्रणित ही होवे है. जैसे भारताधिक महाभारत वगैरे वाक्यरूप होणे ते वाक्यरूप असल्याने व्यासाधिक पुरुष करके प्रणित है. व्यासाधिक पुरुषाच्या द्वारे काय आहे? प्रणित है. तैसे वेद भी वाक्यरूप होणे ते. वेद सुद्धा कसं आहे? वाक्यरूप आहे. तसे वेद भी वाक्यरूप होणे ते किसी पुरुष करके अवश्य रचित होवेगा. बरोबर. ता वेद का कर्तापणा किसी जीव को तो संभवता नाही. कारण जीव सारे कसे आहेत? अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीवाच्या द्वारे वेद रचित आहे असं म्हणता येत नाही. ता वेद का कर्तापणा किसी जीव को तो संभवता नाही. परिशेषते मरायला कोण? सर्वज्ञेश्वर. सर्वज्ञेश्वर को ही ता वेद का कर्ता मानना होवेगा इति. लागलं. इस प्रकार निर्दोष सर्वज्ञ ईश्वर करके रचित होणे ते सो वेद वाक्य सर्व प्रमाण होवे आहे की नाही. अशा रीतीने निर्दोष म्हणजे दोषरहित सर्वज्ञ ईश्वराच्या द्वारे रचित असल्यामुळे ते सर्व वेदवाक्य कसे आहेत? प्रमाण. सो वेदवाक्य सर्व प्रमाण होवे आहे. लागलं. आता परतः प्रमाण. बराबर है. और स्मृति पुराण इतिहास इत्यादि शास्त्रों के वाक्यों को तो वेद मूलकता करके ही प्रमाणता होवे आहे. हे महापुरुषांनी ऋषी लोकांनी लिहिले आहेत
स्मृती ग्रंथ, पुराण आणि इतिहास, महाभारत वगैरे हे सारे, हे सुद्धा प्रमाण आहे. का प्रमाण आहेत ते? तर परत प्रमाण म्हणजे वेदमूलक आहे म्हणून प्रमाण आहे. ऋषीमुनींनी लिहिले आहे, सर्वज्ञ आहे जरी खरं असलं, पण वेद त्याला आधार आहे. जर वेद मूलक नसेल, वेदाच्या विरुद्ध जर बात असेल, तर ती प्रमाण नाही आहे. जसं बौद्धाचे ग्रंथ आहे की बौद्ध भगवंताचा अवतार आहे, पण वेद मूलक नाही आहे आणि म्हणून प्रमाण नहीं, नास्तिक ग्रंथ मानले जातात. बरोबर है. और स्मृति, पुराण, इतिहास इत्यादि शास्त्रों के वाक्यों को तो वेद मूलकता करके ही प्रमाणता होवे है, स्वतंत्र प्रमाणता होती नहीं. और जिस स्मृति आदि वाक्य का इस काल विषय मूलभूत वेद की श्रुति नहीं प्रतीत होवे है. काही स्मृती ग्रंथ आहेत पण त्यांचं मूळ कोणी वेद आहे हे सापडत नाही. अशा वेळेस काय कल्पना केली जाते? कदाचित मग ती वेदाची शाखा काल ओघामध्ये काय झाली? लुप्त झाली असं मानावं लागतं. जिस स्मृति आदि वाक्य का इस वा काल विषय मूलभूत वेद की श्रुति नहीं प्रतीत होवे है, तिस स्मृति आदि वाक्य का मूलभूत श्रुति वाली कोई वेद की शाखा इदानीम काल विषय म्हणजे वर्तमान कालामध्ये उच्छिन्न होई गई है, लुप्त झाली आहे. इस प्रकार कल्पना करी जावे है. लागलं ह्या केईक शास्त्रवाले तो या प्रसंगामध्ये पुष्कळ शास्त्रकार तर काय म्हणतात? तो यह कहे है, जिस स्मृती आदि वाक्य विषय वेद मूलकत्व देखणे विषय आवे है. ज्या स्मृती वाक्यामध्ये वाक्यासाठी त्याचा मूल आधार कुठंतरी वेदात सापडतो ते तर प्रमाण. बरोबर. जी स्मृती आदि वाक्य विषय वेद मूलकत्व देखणे विषय आवे है, तीस वाक्य विषय ही प्रमाणता है. ते वाक्यच काय आहे? प्रमाण. अन्य वाक्य को प्रमाणता नहीं, जो कदाचित ता वेद मूलकता के अदर्शन हुए भी. बराबर की नाही? जो कदाचित ता वेद मूलकता के काय अदर्शन हुए भी, तीन वाक्यों को प्रमाणता मानोगे. म्हणजे वेदात मूळ आहे याचं वालं असं सापडत नाही, तरी सुद्धा जर तुम्ही प्रमाण मानलं, तीन वाक्यों को प्रमाणता मानोगे तो अस्मदादिक पुरुषों ने कल्पना करे हुए वाक्यों को भी प्रमाण रूपता होनी चाहिए. आम्ही तुम्ही सुद्धा कल्पना करू वाक्यांची, तेही प्रमाण व्हायला पाहिजे. मग काय कल्पना करू? म्हणजे याला वेद कुठे आहे मूल? वेद जरी मूल नसलं आहे की नाही, तरी ती शाखा काय लुप्त असं मानू. पुन्हा पहा काय म्हणतात ते, केईक शास्त्र वाले तो यह कहे है, जिस स्मृति आदि वाक्य विषय वेद मूलकत्व देखने विषय आवे हैं, 30 वाक्य विषय प्रमाणता है, अन्य वाक्य को प्रमाणता नहीं. जो कदाचित ता वेद मूलकता के आदर्शन हुए भी, म्हणजे वेदाचं मूळ एखादं स्मृती ग्रंथ किंवा वाक्य आहे आणि त्याचं मूळ कुठंतरी वेदात सापडत नाही, तरी जर तुम्ही त्याला प्रमाण मानू लागले आणि युक्ती देऊ लागले काय, कदाचित ती वेदात शाखा काय झाली आहे? लुप्त. तर अडचण येईल म्हणे. मग काय, कोणी काही तरी ग्रंथ करेल किंवा वाक्य तयार केली 10-20 आणि म्हणजे हे सुद्धा प्रमाण माना म्हणजे मग याला आधार वेदाचा गुढ आहे. अहो नाही, तसली असेल शाखा ती लुप्त झाली असेल असं म्हणेल म्हणे कोणी. पण असं मानतं होतं का? नाही होत. जो कदाचित वेद मूलकता के आदर्शन हुए भी, तीन वाक्यों को प्रमाणता मानोगे तो अस्मदादिक पुरुषों ने कल्पना करे हुए वाक्य को भी प्रमाण रूपता होनी चाहिए. अस्मदादिक पुरुषों के वाक्यों का मूलभूत कोई वेद की शाखा उच्छिन्न होई गई है. इस प्रकार की कल्पना या भी होई सके. अशी कल्पना इथं पण केल्या जाऊ शकते. जरी आत्ताच्या कोणी माणसाने लिहिलं असलं, पण कदाचित अशा अर्थाची वेद श्रुती लुप्त झाली असेल असं पण मानलं जाऊ शकते इथं. मग ते प्रमाण मानावं लागेल, आहे की नाही? पण अशा वेळेस प्रमाण मानणं योग्य नाही. म्हणून सरळ काही ग्रंथकारांनी नियमच केला की ज्या बी स्मृती आदी ग्रंथाला वेद मूलकत्व सापडतं तेच प्रमाण, ज्याच्यासाठी वेद मूलकत्व सापडत नाही ते प्रमाण नाही. असा तत्व देखने विषय आवे है. इस प्रकार की कल्पना यह भी हो सके. और जो यह कहो कि जिन स्मृति आदि वाक्यों विषय वेद मूलकत्व नहीं देखने विषय आवे, वेद मूलकत्व सापडत नहीं देखने विषय आवे है, तीन वाक्यों विषय त्या वाक्यामध्ये
ऋषि प्रणितत्व ही प्रमाण रूपता का साधक है की नाही? ऋषीने लिहिलंय ना, बस प्रमाण वेदमूलक असो की नसो. असं जर कोणी म्हणेल तर सो य क नाभी संभवता नाही. काय ते जो ऋषी प्रणितत्व प्रमाणता का साधक होवे, ऋषीने लिहिलं म्हणून प्रमाण, असं जर तुम्ही मानू लागलात तर काय अडचण येईल सांगतात. जो ऋषी प्रणितत्व प्रमाणता का साधक होवे तो बृहस्पती प्रणित नास्तिक सूत्रों विषय, बृहस्पतीच्या द्वारे प्रणित एक सूत्र आहे, नास्तिक सूत्र त्याला म्हणतात. नास्तिक सूत्रों विषय भी प्रमाणता होनी चाहिए. सो 3 सूत्रों की प्रमाणता आस्तिक पुरुष अंगीकार करते नाही, पण ते जे सूत्र आहे ते प्रमाण म्हणून आस्तिक लोक मानत नाही, अंगीकार करते नाही. यद्यपि पूर्व आप्तवाक्य को भी प्रमाणता कही आहे. आप्तपुरुषाच्या द्वारे उच्चारी जे वाक्य ते काय म्हणून सांगितले, प्रमाण म्हणून सांगितले, प्रमाणता कही आहे. और नास्तिक दर्शन के सृष्टा, नास्तिक दर्शनाला उत्पन्न करणारे कोण, बृहस्पती भी आप्तही है. ता बृहस्पती प्रणित सूत्रोविषयी, बृहस्पतीच्या द्वारे प्रणित सूत्रांच्या मध्ये सूत्रोविषयी भी प्रमाणता ही प्राप्त होवे है. त्याला सुद्धा प्रमाणता यायला पाहिजे, कारण आप्तपुरुषाद्वारे काय आहे, उच्चारित. उत्तर देतात तथापि आप्तपुरुष ने धर्मबुद्धि करके जो वाक्य कहता है सो वाक्य ही प्रमाण होवे. भले आप्तपुरुष असू द्या, पण धर्मबुद्धीला घेऊन जर वाक्य कथन केले असेल तर ते प्रमाण आहे. और बृहस्पति ने जो ते सूत्र रचे है सो धर्मबुद्धि करके नहीं रचे है, किंतु असुरों के मोह करणे वास्ते रचे. जाणबुजून असुरांना मोह उत्पन्न करण्यासाठी ते त्यांनी रचलेलं आहे. या ते 3 सूत्रोविषयी त्या सूत्रामध्ये प्रमाणता संभवती नाही इति. लागलं पुढे शब्द प्रमाण के भेद. सो पूर्वोक्त वाक्य विधि मंत्र अर्थवाद इस भेद करके 3 प्रकार का होय. बराबर, विधी वाक्य, मंत्र वाक्य आणि अर्थवाद. आता विधी काय असते, ता विधी इष्ट साधनताबोधक प्रत्यय समविव्याहृत वाक्यम विधि. सापडलं. अर्थय इष्ट की साधनता का बोधक जो प्रत्यय म्हणजे ज्ञान है की नाही, इष्टाच्या साधनतेचं बोधक जे ज्ञान प्रत्यय है, ता प्रत्यय करके घटित त्या ज्ञानाने युक्त जे वाक्य, प्रत्यय करके घटित जो वाक्य है सो वाक्य विधी कया जावे. आता विधिबोधक काही प्रत्यय असतात, कोण सांगतात, विधिबोधक प्रत्यय. इष्ट साधनता के बोधक हे तुमच्यासाठी इष्टाचं साधन आहे, इच्छित वस्तू प्राप्त करण्याचं काय आहे, साधन आहे. ते इष्ट साधनता के बोधक प्रत्यय लिंग, लॉट, तव्य, कृत प्रत्यय इत्यादि व्याकरण शास्त्र विषय कथन करे है. जैसे उदाहरण ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामो यजेत. ठीक है ना, ज्योतिष्टोम यागा करून काय करे, स्वर्ग काम, स्वर्गाची कामनावाला जो पुरुष त्याने याग करावा. कोणता, ज्योतिष्टोम नावाचा याग करावा, कारण ज्योतिष्टोम नावाचा याग केला तर तो स्वर्गाला प्राप्त होतो. इस वाक्य के अंत विषय स्थित जो लिंग प्रत्यय है सो लिंग प्रत्यय ज्योतिष्टोम नामा याग विषय स्वर्गरूप इष्ट की साधनता को बोधन करे है. बरोबर आहे की नाही. यजेत, याच्यामध्ये यजेत, याच्यामध्ये जो अंतिम लिंग प्रत्यय इथं आहे की नाही, तो लिंग प्रत्यय काय सांगतो, तर लिंग प्रत्यय ज्योतिष्टोम नामा याग विषय, यागाच्या ठिकाणी स्वर्गरूप इष्ट की साधनता को बोधन करे. ता लिंग प्रत्यय करके घटित होणे ते सो वाक्य विधी वाक्य कया जावे. लिंग प्रत्ययाने युक्त असल्यामुळे हे वाक्य कसं झालं, विधी वाक्य. विधी वाक्य के भेद, आता विधी वाक्याचे सुद्धा काय आहेत, भेद आहेत. सो विधी वाक्य भी अपूर्व विधी, नियम विधी, परिसंख्या विधी इस भेद करके 3 प्रकार का होवे है. तहा अपूर्व विधी प्रमाणांतरेण अप्राप्तस्य प्रापक विधी अपूर्व विधी. अन्य प्रमाणाच्या द्वारे जी गोष्ट प्राप्त नाही आहे आणि ह्याच वाक्याद्वारे प्राप्त आहे त्याला म्हणायचं काय, अपूर्व विधी. प्रमाणांतरेण अप्राप्तस्य प्रापको विधी अपूर्व विधी. अर्थय जो अर्थ ता विधी वाक्य ते भिन्न, विधी वाक्याला सोडून प्रत्यक्षाधिक प्रमाणो करके अप्राप्त होवे. प्रत्यक्षाधिक प्रमाणाद्वारे प्राप्त नाही, प्रमाणो करके अप्राप्त होवे है. तीस अर्थ का प्रापक
त्या अर्थाचं प्रापक म्हणजे त्या अर्थाचं ज्ञान करून देणार. तीस अर्थ का प्रापक जो विधी है सो विधी अपूर्व विधी कया जावे. त्याला काय म्हणायचं? अपूर्व विधी. जैसे ज्योतिष्ठोमेन स्वर्ग कामो यजेत, य विधी अपूर्व विधी आहे की नाही? कारण स्वर्गाच्या प्राप्तीचं साधन ज्योतिष्ठोम याग आहे, हे अन्य कोणत्याच प्रमाणाने प्राप्त नाही, याच प्रमाणाने प्राप्त आहे, म्हणून ही काय झाली? अपूर्व विधी. ता स्वर्गरूप फल का साधन रूप करके सो ज्योतिष्ठोम नामा याग है, याग इस विधि वाक्य ते बिना अन्य किसी प्रमाण करके प्राप्त नहीं है, किंतु इस विधि वाक्य करके ही प्राप्त है. या ते सो उक्त विधी अपूर्व विधी कया जावे. म्हणून याला काय म्हणायचं? अपूर्व विधी. आता नियम विधी काय आहे बरं? पक्षे अप्राप्तस्य प्रापको विधी नियम विधी. एका पक्षात प्राप्त नाही आहे तिथेही प्राप्त करून देणारी जी विधी तिला म्हणायचं काय? नियम विधी. अर्थ य पक्ष विषय अप्राप्त जो अर्थ है ता अर्थ का प्रापक जो विधि है सो विधि नियम विधि कया जावे है. जैसे गृहिण अवहंती बराबर. अर्थ य तू शोकी निवृत्ति करने वास्ते व्रियो को मुसल से अवहनन करे, यह नियम विधी आहे. लेकिन व्री म्हणजे तांदूळ, त्याच्या टरफलासहित, आणि ते काय करायचे? त्याला वेगळं करायचं टरफलापासून. कशाने करावं? मग कुटून करावं, मुसळामध्ये. याला नियम विधी म्हणायचं. कारण जर एखाद्याने विचार केला काय वरचे टरफलच काढायचे ना, मग नखाने काढू असा प्रयत्न करू लागला तर मुसळ आणि कुटणी ही प्राप्त आहे का? मग नाही. एका पक्षात अप्राप्त झालं, त्याची प्राप्त करून देणारी हे वाक्य आहे, म्हणून याला म्हणायचं काय? नियम विधी. विरहीन अवहंती. अर्थ य तू शोकी निवृत्ती करने वास्ते व्रियो को मुसल से अवहनन करे, म्हणजे अवहनन म्हणजे कुटना, कुटे अवहनन करे, यह नियम विधी आहे. ता व्रियो की तू शोकी निवृत्ती आहे की नाही? तुष काढायचं ना, टरफल काढायचे आहे. नक विदलन मुसल अवहनन आदि नाना उपायों करके सिद्ध होवे. अनेक उपायाने सिद्ध होतं काय? तुष विमोचन. नखानेही काढता येतं, मुसळाने कुठूनही काढता येतं. तहा यह पुरुष ता मुसल आवाहनन रूप उपाय को छोड़ के जब ही नख विदलनाधिक दूसरे उपाय के ग्रहण करने का आरंभ करे, नखाने काढण्याचा प्रयत्न करील, तो काय होईल? मग 30 पक्ष विषय सो मुसल आवाहनन अप्राप्त होवे. मग त्या दुसऱ्या पक्षामध्ये जर नखाने काढायला लागला तर मुसलाचं आवाहन प्राप्त आहे का? मग नाही, अप्राप्त होवे. इस प्रकार पक्ष विषय म्हणजे एका पक्षामध्ये अप्राप्त हुए कोण? मुसल आवाहनन का ता उक्त विधीने विधान करीता आहे, त्या विधीने काय केलं? विधान केलं आहे. अर्थात अप्राप्त अंश का पूर्णता करीता आहे. अप्राप्त अंशाचं काय केलं आहे? पूर्ण केलं आहे, पूर्ण करीता आहे. याते सो उक्त विधी नियम विधी कया जावे है इति. म्हणून ती विधी कोणती आहे? नियम विधी. तहा परिसंख्या विधी उभयोश्च युगपत प्राप्तौ इतर व्यावृत्तीपरो विधी परिसंख्या विधी. दोन्ही गोष्टी युगपत जेव्हा प्राप्त होतात बराबर, उभयोश्च युगपत प्राप्तौ, युगपत म्हणजे एकाच वेळेस दोन गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. आता दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करू शकत नाही, एकाची व्यावृत्ती करावी लागणार. तर इतर व्यावृत्तीपरो विधी, एकाची व्यावृत्ती करणारा जो विधी त्याला म्हणायचं काय? परिसंख्या विधी. 3 विधी झाले ना, अपूर्व विधी, नियम विधी आणि परिसंख्या विधी. अर्थ यह एक काल विषय 2 अर्थों के प्राप्त हुए, इतर अर्थ की निवृत्ति का बोधक जो विधि है सो विधि परिसंख्या विधी कया जावे. त्याला काय म्हणायचं? परिसंख्या विधी. जैसे पंच नखा भक्षाहा. अर्थ यह 5 नखो वाले पंच जंतु भक्ष है. 5 नख आहे ज्यांना, असे 5 जंतू म्हणजे प्राणी भक्षण करण्याला योग्य आहे असं सांगितलं, भक्ष आहे. यह विधी परिसंख्या विधी कया जावे. ता शशक म्हणजे ससा, शल्लकी, गोधा, खडगी, कुर्म यह पंच जंतु 5 प्राणी 5 नखो वाले होवे है. 5 नख वाले आहे. ससा, शल्लकी काय आहे? गोधा म्हणजे घोरपड, खडगी असाच प्राणी काही, आणि कुर्म म्हणजे कास. पंचजंतु 5 नखो वाले होवे तथा इन 5 ते भिन्न मनुष्य, ते भी 5 नखावाला आहे. वानर हे पण 5 नखावाला आहे. वानराधिक भी
पंच नको वाले होवे। तीन दोनों के राग ते भक्षण के प्राप्त हुए, है की नाही, भक्षणासाठी दोन्ही प्राप्त आहे, हे पण ते पण, वानरा मनुष्याधिक पण ते पण, रागते भक्षण के प्राप्त हुए। यह उक्त विधि तीन पंच नखो वाले शशाधिक पंच जंतुओं ते भिन्न नर वानराधिक जंतुओं के भक्षण की निवृत्ति को ही बोधन करे है की नाही, हे भी प्राप्त आहे ते भी प्राप्त आहे, पण 5 नखावाले 5 प्राणी भक्षण करायला योग्य आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही आहे, बाकीच्यांचा निषेध करण्यात तात्पर्य आहे की नाही, म्हणजे यांना सोडून बाकीच्यांचं भक्षण करू नये हे सांगण्यात तात्पर्य आहे, म्हणून ही विधी कोण झाली, परिसंख्या विधी। खाणे सांगण्यात तात्पर्य नाही, ते तर रागाने प्राप्तच आहे, आसक्तीने, कमीत कमी बाकीच्यांची तरी निवृत्ती व्हावी, आहे की नाही, म्हणून ही कोणती विधी आहे, परिसंख्या विधी। तीन पंच नको वाले शशकाधिक पंच जंतुओं ते भिन्न नर वानराधिक जंतुओं के भक्षण की निवृत्ति को ही बोधन करे है। कोई तीन शशकाधिक पंच जंतुओं के भक्षण का विधान करता नहीं, जिस कारण ते तीन शशकाधिकों का भक्षण लोगों को आगे म्हणजे अगोदरच राग करके प्राप्त आहे, आसक्तीनेच प्राप्त आहे, मग श्रुती कायला पुन्हा खायला सांगत, खायला खावं याच्यात हे सांगण्यात तात्पर्य नाही आहे, बाकीच्यांचा निषेध करण्यात तात्पर्य आहे। नाही तर कोणी शंका करेल का श्रुती कसं काय सांगती पंच नखा भक्षण करायला सांगू राहिली, तर तिथं उत्तर देता आलं पाहिजे की बाबा ही अपूर्व विधी नाही आहे, ही परिसंख्या विधी आहे। परिसंख्या विधी म्हणजे काय, बाकीच्याची निवृत्ती करण्यात तात्पर्य आहे, खाणं सांगण्यात तात्पर्य नाही आहे। आगे राग करके प्राप्त ही है, याते सो उक्त विधी परिसंख्या विधी कहा जावे है इति। लागलं, चला पुढे। आता विधीचे शब्द प्रमाणाचे 3 भेद केले होते, विधी, मंत्र आणि अर्थवाद। त्यात विधीचा विचार झाला, आता मंत्र का लक्षण काय आहे, प्रयोग समवेत अर्थ स्मारक वाक्य विशेष मंत्र। प्रयोग अनुष्ठान करत असताना मंत्र बोलल्या जातात, त्या मंत्राचं आले का त्या काळातलंही स्मरण होतं, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, है की नाही। तर प्रयोग करत असताना प्रयोग समवेत अर्थ स्मारक वाक्य विशेष अर्थ यज्ञाधिक कर्म के प्रयोग विषय, यज्ञाधिक कर्माचा प्रयोग करत असताना उपयोगी जो द्रव्य देवताधिक अर्थ आहे, द्रव्य देवता वगैरे अर्थ आहे, त्या अर्थ का स्मरण करावणे हरा जो वाक्य विशेष है सो वाक्य मंत्र कहा जावे, ते मंत्र ऋगाधिक वेदो विषय प्रसिद्ध है, ते मंत्र ऋग्वेद वगैरे ऋग्वेदाधिकामध्ये प्रसिद्ध आहे। अब अर्थवाद का निरूपण करे है की नाही, प्रमाणाचे शब्द प्रमाणाचे 3 भेद सांगितले होते, विधी, मंत्र आणि अर्थवाद। तर विधी आणि मंत्र याचा विचार झाला, आता अर्थवादाचं निरूपण करत आहे। काय आहे अर्थवाद बघा, अर्थवाद का निरूपण करे है, तहा लक्षण प्राशस्त्य निंदान्यतरम वाक्यम अर्थवाद। प्राशस्त्य निंदा, स्तुती आणि निंदा दोन्हीपैकी कोणी एकाला करणारं जे वाक्य त्याला म्हणायचं काय, अर्थवाद। अर्थ विहित अर्थ की स्तुति पर जो वाक्य है अथवा निषिद्ध अर्थ की निंदा करणारं जो वाक्य है सो वाक्य अर्थवाद। सो अर्थवाद विहित अर्थ की स्तुति करता हुआ इस अधिकारी पुरुष को शीघ्र ही ता विहित अर्थ विषय प्रवृत्त करे। तो अर्थवाद काय करतो, विहित अर्थाची स्तुती करतो, स्तुती केल्यामुळे जो अधिकारी पुरुष आहे तो लवकर त्या कार्यामध्ये काय होतो, प्रवृत्त होतो। पुरुष को शीघ्र ही ता विहित अर्थ विषय प्रवृत्त करे, तथा सो अर्थवाद निषिद्ध अर्थ की निंदा करता हुआ इस पुरुष को शीघ्र ही ता निषिद्ध अर्थ ते निवृत्त करे है की नाही। निषिद्ध अर्थापासून काय करतो, बाजूला करतो, कारण निंदा केली आहे ना इति। आता अर्थवाद के भेद, त्या अर्थवादाचे देखील प्रकार आहेत। सो अर्थवाद गुणवाद, अनुवाद, भूतार्थवाद, इस भेद करके 3 प्रकार का होवे है। ता गुणवाद, तर गुणवाद कशाला म्हणायचं, प्रमाणांतर विरुद्धार्थ ज्ञापक शब्द गुणवाद है की नाही। प्रमाणांतर विरुद्धार्थ ज्ञापक शब्द गुणवाद। अर्थ
प्रत्यक्षाधिक प्रमाण करके विरुद्ध जो अर्थ है ता अर्थ का बोधक जो वाक्य है सो वाक्य गुणवाद कया जावे. पाहिलं तर प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध होतो, तरी पण श्रुती सांगू राहिली म्हणून तो वाद कोणता आहे? गुणवाद आहे. उदाहरणाने कळेल. ता अर्थ का बोधक जो वाक्य आहे सो वाक्य गुणवाद कया जावे. जैसे आदित्य युप. युप काय आहे? आदित्य. युप म्हणजे खंबा लाकडाचा, आणि त्यालाच मानायचं काय? आदित्य. आता प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिलं तर तो युप म्हणजे आदित्य आहे का? नाही. पण श्रुती सांगू राहिली आणि म्हणून हा वाद आहे. कोणता? गुणवाद. आदित्य युप. दुसरं उदाहरण यजमान प्रस्तर. यह वाक्य गुणवाद आहे. यह वाक्य काष्टमय स्तंभरूप युप के. लाकडाचा बनवलेला कोण आहे? खांब. युप. युप के तथा आदित्य के अभेद को प्रतिपादन करे है की नाही? काय सांगितलं? आदित्य युप. अभेद सांगू राहिला, वाक्य सांगू राहिलं वाक्य. तथा दर्भमुष्टीरूप प्रस्तर के. प्रस्तर म्हणजे काय? दर्भमुष्टी. हरळ काड्या मुठभर. दर्भमुष्टिरूप प्रस्तर के तथा यजमान के अभेद को प्रतिपादन करे सो तीन दोनों का अभेद प्रत्यक्ष प्रमाण करके बाधित है. प्रत्यक्ष प्रमाणाने बाधित आहे ना. युप सूर्य थोडी आहे की नाही, आणि प्रस्तर यजमान थोडी आहे, बाधित है. ऐसे प्रत्यक्ष प्रमाण करके विरुद्ध अभेद अर्थ का बोधक होणे ते सो वाक्य गुणवाद कया जावे. पण इथं वाद आहे कोणता? गुणवाद कया जावे इति. आता अनुवाद. गुणवादानंतर काय येतो? अनुवाद. प्रमाणांतरेण निर्णित अर्थ ज्ञापक और शब्द अनुवाद. अन्य प्रमाणाद्वारे निश्चित अर्थ आहे त्याचा अनुवाद करू राहिला शब्द, त्याला म्हणायचं काय? अनुवाद. अर्थ य प्रत्यक्षाधिक प्रमाण करके निर्णित जो अर्थ है ता अर्थ का बोधक जो वाक्य है सो वाक्य अनुवाद कया जावे. उदाहरण जैसे अग्निर्हिमस्य भेषजम है की नाही. अग्नी काय आहे? थंडीचं औषध आहे. अग्नीजवळ बसला थंडी लागत नाही, पण हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे ना, तरी पण वाक्य सांगू राहिलं म्हणून हा वाद काय आहे? अनुवाद आहे. अग्नि हिम के निवृत्ती का उपाय है. यह वाक्य अनुवाद कया जावे. लागलं तर अग्निविषय हिम के निवृत्ती का उपायपणा. अग्नीच्या ठिकाणी थंडीच्या निवृत्तीचा उपायपणा सर्व लोगों को प्रत्यक्ष प्रमाण करके निश्चित ही है. ऐसे प्रत्यक्ष प्रमाण करके निर्णित अर्थ का बोधक होणे ते सो वाक्य अनुवाद कया जावे. म्हणून या वाक्याला काय म्हणायचं? अनुवाद. लागलं. तीन होते ना. कोण? गुणवाद, अनुवाद आणि भूतार्थवाद. आता भूतार्थवाद काय आहे तो सांगतात. ता भूतार्थवाद तत्काले तद्गुण ज्ञापक शब्द भूतार्थवाद. बरोबर. काय म्हटलंय? तत्काले त्या कालामध्ये त्या गुणाचा ज्ञापक बोधक जो शब्द त्याला म्हणायचं काय? भूतार्थवाद. अर्थ तीस गुण के विद्यमान काल विषय. तत्काले गुण काले, गुणाचे विद्यमान काळामध्ये है की नाही, विद्यमान काल विषय तीस गुण का बोधक जो वाक्य है सो वाक्य भूतार्थवाद कया जावे है. जैसे जरायाम अपि अयम शूर. अर्थ यह पुरुष जरावस्था विषय भी शूर है. बुढा म्हातारपणा सुद्धा कसा आहे? शूर आहे. यह वाक्यता जरावस्था विषय विद्यमान शूरता को कथन करे. म्हणून अनुवाद. या ते वाक्य भूतार्थवाद कया जावे है. नाही, या वाक्याला काय म्हणायचं? भूतार्थ, यथार्थवाद. जसं आहे तसं सांगणार. भूतार्थवाद कया जावे है इति. इस प्रकार के उक्त वाक्य रूप शब्द को है कि नहीं प्राचीन नैयायिक शाब्दिक प्रमाकाकरण माने आहे. एकंदरीत प्राचीन नैयायिक है की नाही वाक्य रूप जे शब्द आहे त्या शब्दालाच काय म्हणतात? शाब्दिक प्रमेयचं करण म्हणतात, अर्थात शब्द प्रमाण मानतात. ठीक आहे. शाब्दिक प्रमाकेकरण पर नवीन नैयायिक. परंतु नवीन नैयायिकाचं मात्र मत भिन्न आहे. ते म्हणतात काय शब्द नाहीये, शब्दाचं ज्ञान हे शब्द प्रमाण आहे. कळलं? हा दोघातला काय आहे भेद. बराबर आहे. शाब्दिक प्रमाकेकरण पर नवीन नैयायिक तो यह गया है. ता शाब्दिक प्रमा का जो न्यायमान शब्द आहे, शाब्दिक प्रमेयचं जो न्यायमान शब्द करण नाही आहे, किंतु ता शब्द ज्ञान ही करण आहे. न्यायमान शब्द करण नाही, मग काय? शब्दाचं ज्ञान. न्यायमान शब्द म्हणजे ज्ञानाचा विषयभूत शब्द, शब्दाकडे करणता गेली.
आणि हे म्हणतात शब्दकरण नाही, शब्दाचं ज्ञानकरण आहे. काय ते जो कदाचित ता शब्दरूप पद को ही ता शाब्दी प्रमा का करण मानिए तो मौनी पुरुष लिखित श्लोक ते लोगों को शाब्द बोध नहीं होना चाहिए. मौनी मीन बिचारा मौन धारण केलंय. काय ते मुक्ती उच्चारण करे हुए अर्थ वाले ककाराधिक वर्णों का नाम पद आहे. पद म्हणजे काय? अर्थ अर्थांयुक्त शब्दाचं उच्चारण त्याला म्हणतात पद. मुक्ती उच्चारण करे हुए अर्थ वाले ककाराधिक वर्णों का नाम पद है. सो पद ता मौनी लिखित श्लोक विषय है नहीं, कारण त्याने मुखाने उच्चारण केलं नाही आहे, श्लोक विषय है नहीं. इस प्रकार द्वित्वाधिक अर्थ का बोधक जो हस्तकी है की नाही, द्वित्वाधिक अर्थ का बोधक जो हस्तकी विजातीय चेष्टा आहे. जसं हात केला दोन माणसाला बोध होऊन जातो. ता चेष्टा ते भी लोगों को ता द्वित्वाधिक अर्थ का शब्द बोध होवे सो भी नहीं होना चाहिए, कारण तिथं सुद्धा शब्दाचं उच्चारण नाही आहे. जिस कारण ते ता सो पदरूप करण है नहीं, किंवा वीणादिकों के ध्वनिरूप शब्द विषय विना पखवाज वगैरे ध्वनिरूप शब्द आहे. शब्द विषय ता पदरूपता के अभाव हुए भी तिथे सुद्धा पद नाही आहे, कारण आहे की नाही. पदरूपता के अभाव हुए भी जिस पुरुष को ताके विषय पदत्व की भ्रांति हो गए, पद नाही आहे पण पदाची काय झाली भ्रांती. तीस पुरुष को भी ता पद के ज्ञान ते शाब्दबोध हो गए, त्या पदाच्या ज्ञानाने काय होऊन जातो शाब्दबोध होतो. सो भी नहीं होना चाहिए. और ता पद के ज्ञान को जो शाब्दी प्रमा का करण मानिये. आता न प्राचीनाचं खंडन केलं, आपलं मत मानतात नवीन काय म्हणतात ते शब्दाचं ज्ञान हे करण आहे. ता पद के ज्ञान को जो शाब्दी प्रमा का करण मानिए तो सो पूर्व उक्त दोष प्राप्त होता नहीं. जिस कारण ते ता उक्त स्थल विषय भी ता मौनी लिखित लिपि को, मौनी पुरुषाच्या द्वारे लिखित कोण आहे लिपि को देखी के तथा ता विजातीय हस्तचेष्टा को देखी के 30 अर्थ के वाचक पदों का स्मरणादिरूप ज्ञान संभव आहे. इथं अडचण येत नाही. आता चिन्ह केलं पण जो पाहणार आहे त्याच्या मनात काय येतं पदाचं स्मरण होतं. मग स्मृतिरूप पदाचं ज्ञान आहे म्हणजे शब्द प्रमाण आहे आणि म्हणून त्याला शाब्दी प्रमा होते. स्मरणादिरूप ज्ञान संभव है. याते पद का ज्ञान ही ता शाब्दी प्रमा का करण मान्या चाहिए. सो पद का ज्ञान कहा तो श्रावण प्रत्यक्ष रूप होवे. पदाचं ज्ञान कसं आहे असू द्या, श्रावण प्रत्यक्ष असू द्या किंवा स्मृतिरूप पदाचं ज्ञान असू द्या. और कहा स्मरणादिरूप होवे है. और 30 पद के ज्ञान हुए त्यानंतर त्या पदाचं ज्ञान झाल्यानंतर 30 पद के ज्ञान हुए त्यानंतर इस पुरुष को जो 30 पद के अर्थ का स्मरण होवे त्या पदाच्या अर्थाचं काय होतं स्मरण आहे की नाही. सो अर्थ का स्मरणता पद ज्ञान रूप करण का काय आहे व्यापार. पदाचं ज्ञान करण, अर्थाचं स्मरण व्यापार आणि शाब्दबोध प्रमा. और शाब्दी प्रमा फल होवे है. इसी शाब्दी प्रमा को शाब्दबोध भी कहे है. आणि या शाब्दी प्रमेलाच काय म्हणायचं शाब्दबोध. शाब्दी प्रमा को शाब्दबोध भी कहे तथा वाक्यार्थ ज्ञान भी कहे. जैसे नीलो घट इस वचन के उच्चारण किए हुए श्रोता पुरुष को प्रथम नील पद का तथा घट पद का श्रावण प्रत्यक्ष होवे. अगोदर नील पदाचं प्रत्यक्ष होतं, नंतर घट पदाचं प्रत्यक्ष होतं, श्रावण प्रत्यक्ष होवे. त्यानंतर ता नील पद के नील गुण विशिष्ट अर्थ की स्मृती होवे. नील तिसऱ्यानंतर ता नील पद के नील पदाचा जो अर्थ आहे त्या अर्थाची काय होते स्मृती. नील गुण विशिष्ट अर्थ की स्मृती होवे. तथा ता घट पद के घटरूप अर्थ की स्मृती होवे. तिसऱ्यानंतर नील गुण विशिष्ट ते अभिन्न. नीलगुणाशी विशिष्ट कोण घट. नीलगुण झालं विशेषण, घट झाला विशेष, अर्थात नीलगुणाशी अभिन्न आहे घट. अनंतर नीलगुण विशिष्ट ते अभिन्न घट है. या प्रकार का शाब्दबोध होवे है. लागलं. हां, एकंदरीत चिंतन काय झालं, प्राचीन नैयायिकानुसार शब्दच काय आहे करण आहे आणि नवीन नैयायिकानुसार शब्दाचं ज्ञान करण आहे. बरोबर, ते झालं प्रमाणाचं लक्षण. आता शब्द प्रमाणापासून जी शाब्दी प्रमा उत्पन्न होते त्या शाब्दबोधाचं म्हणजे शाब्दी प्रमेचं लक्षण काय आहे त्याचा विचार आता पुढे येत आहे, पण तो विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांति शांति शांति।